नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका जयराम स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल जयराम उल्हास एंटरटेनमेंटमध्ये. चॅनलला नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, शेतीची वाई झालेली आहे, हे बघू शकता तुम्ही. हे शेतीची वाई झालेली आहे आणि तिकडे जे बघू शकता ना, तिथे पाणी देणं चालू आहे भाजीपाल्याला. तर चला तर काय काय आहे तिकडे बघूया आपण. ते मूग काढलेलं आहे तिथे आणि तिथे खुटार भरणं चालू आहे, ते बघू शकता तुम्ही. हो हो, बघू शकता तुम्ही. असं आहे बापा, उन्हाभर काम करत राहावं लागते कास्तकाराला. तेव्हा कुठे हे आता हे पाणी देणं झालं की पाईप जमा करावं लागतं. मग उन्हाळ्यात कुठार भरणं चालू आहे इथं. ऊन तपत आहे बापा, लयच काय ऊन तपत आहे, लयच तपत आहे ना. असं बाहेर पण नाही जाता येत, एवढी ऊन तपत आहे. तरी आम्हाला बाहेर यावं लागतं, बकऱ्या चारायला, शेतामध्ये काम करायला यावंच लागते, ऊन कितीही तपो. आणि असल्या उन्हामध्ये मित्रांनो, पाणी भरपूर पित राहा, कारण की पाण्यामुळे जेवढं तुम्ही पाणी पिसाल ना तेवढं शरीरासाठी चांगलं आहे. का? कारण की पाण्यामुळे रक्ताची वाढ होते, म्हणजे रक्ताचे शरीरामध्ये जे रक्त आहे त्याचे गट बनतात शरीरामध्ये, म्हणून पाणी पित राहा. पाणी पिल्यामध्ये आपला जो चेहरा आहे ना तो अतिशय चांगला होतो आणि तेज राहते शरीरावर, म्हणजे चेहऱ्यावर तेज राहते चेहऱ्यावर, म्हणून पाणी पित राहा. पाणी पिल्याने माणसाच्या शरीरामध्ये जे टायमिंग आहे ना ते टायमिंग वाढतात आणि म्हणून पाणी पित राहिलं पाहिजे. दिवसभर कमीत कमी 5 ते 6 लिटर तर पाणी माणसाने पिलंच पाहिजे. 5 ते 6 लिटर. मी तर 8-9 लिटर पितो दिवसातून आणि पिलंच पाहिजे, कारण की पाण्यामुळे भरपूर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पाणी पिल्यामुळे चेहऱ्यावर चे डाग हटतात, म्हणून पाणी पिणे गरजेचे आहे. आणि शरीरामध्ये जान येते आणि रक्ताचे गट बनतात, असे अनेक फायदे होतात पाणी पिल्यामुळे, म्हणून पाणी पित राहा. जेवढं तुम्ही पाणी पिसाल ना तेवढं शरीरासाठी चांगलं आहे, म्हणून पाणी पित राहा. आणि उन्हाळ्यामध्ये निंबू सरबत घेणं अतिशय चांगलं आहे, म्हणून निंबू सरबत पण पित राहा. दिवसातून कमीत कमी 2 वेळा तर पिलंच पाहिजे, नाही निदान 1 वेळा तरी पिलंच पाहिजे निंबू सरबत, कारण की त्याच्यामुळे अनेक प्रकारचे रोग जे आहे ते दूर होतात. निंबू सरबतामुळे पोट साफ होतं, गॅस होत नाही पोटामध्ये, ते पोट साफ होतं. आणि रतांबा सरबत पण पित राहा. उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं आहे ते, त्याच्यापासून अनेक प्रकारच्या बिमाऱ्या दूर होतात. डोकेदुखी असो, सांधेदुखी असो, की पोटदुखी असो, मळमळ असो, संडास असो, अशा अनेक प्रकारच्या बिमाऱ्या रतांब्यापासून दूर होतात, म्हणून रतांबा सरबत पिणं गरजेचं आहे. मी तर नाही पिलं, मी त्या रतांब्याला बघितलं पण नाही, परंतु मला हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. आंबे पण खाणं चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये, कारण की आंब्यामुळे जे स्मरणशक्ती असते किंवा रोगप्रतिकारक शक्ती जिला आपण म्हणतो ते वाढते, म्हणून आंबे खाणं हे उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं आहे, म्हणून खात राहावा आंबे पण. ऊसाचा रस पण दिवसातून 2 वेळा पिला पाहिजे, कारण की त्यांच्यापासून सुद्धा अनेक फायदे होतात. आणि टरबूज, पपई याच्यासारखे अनेक फळं खाल्लेच पाहिजे, शरीरासाठी चांगले आहेत ते. त्याच्यापासून अनेक बिमाऱ्या दूर होतात. पपईपासून तर माहीतच आहे तुम्हाला काय होते,
पपईचा रस पिल्याने शरीरामध्ये जे पेशा असतात, जर एखाद्या माणसाच्या शरीरातून पेशा कमी झालेल्या आहे तर त्याला वाढण्याचं काम पपईचा पाल्याचा रस करतो. म्हणून पपईचा पाल्याचा रस पिणे शरीराला अतिशय चांगले आहे. आणि तसं जर पाहिलं तर पपईपासून अनेक रोग दूर होतात. म्हणून पपई खाणे पण चांगले आहे आणि टरबूज खाणे पण चांगले आहे, खरबूज पण चांगला आहे. असे अनेक प्रकारचे जर आपण फळं खाल्लेत ना तर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढते आणि आपले शरीर कधीच बिमार पडत नाही. म्हणून हे फळं खात राहा आणि जास्त करून पाणी पित राहा. पाण्यापासून सर्व बिमाऱ्या दूर होतात. चेहऱ्यावर तेज येते पाणी पिल्यामुळे, शरीरामध्ये जान येते पाणी पिल्यामुळे. म्हणून पाणी पित राहा आणि असे फळ पण खात राहा उन्हाळ्यामध्ये, जेणेकरून तुमचे स्वास्थ्य आहे ते चांगले राहतील. त्याच्यामुळे हे फळ पण खात राहा आणि पाणी पण पित राहा. तर हा व्हिडिओ इथं समाप्त करतो मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.